एका घनदाट जंगलात 4 गायी राहत होत्या. त्या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या नेहमी एकत्र गवत खायला जायच्या. कुठेही गेल्या तरी एकत्रच जायच्या. बाकीची जनावरं त्यांच्या अवतीभवती असून देखील त्यांच्यात असलेल्या एकीमुळे त्यांना कुणीही काहीही करू शकत नव्हते. बऱ्याच दिवसापासून एका वाघाची त्यांच्यावर नजर होती. त्याला नेहमी वाटायचे की त्यांना आपले भोजन बनवावे. या धष्टपुष्ट गायी किती चविष्ट असतील असा विचार करत असे. पण जेव्हा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला त्या गायींनी त्याला पळवून लावले, कारण त्या सगळ्या एकत्र हल्ला करायच्या. खूप दिवस उलटले. एक दिवस त्या गायींमध्ये मोठे भांडण झाले. माझ्याशी बोलू नकोस, तू माझ्याशी बोलू नकोस. मला आता या समूहात राहायचं नाही आहे. मला पण नाही. असं म्हणून प्रत्येक गाय वेगवेगळ्या दिशेने चरावयास गेली. वाघाने ही संधी साधली. शेवटी तो दिवस आलाच असं म्हणून तो हसला. मग त्यांनी एक एक करून गायींवर हल्ला केला आणि त्यांना खाऊन टाकले. एकतेमध्ये आहे शक्ती, अनेकतेमध्ये दुर्गती. खूप हवा चालू होती, जसं काही शिटी वाजवत आहे. या कारणाने जंगलात राहणारा एक लहानसा ससा खूप घाबरला होता. तो आवाज किती भयानक होता. आता मी इथेच लपून राहतो. तो जाऊन त्याच्या खड्ड्यात लपून गेला, जो आंब्याच्या झाडाखाली होता. अचानक त्याने एक मोठा आवाज ऐकला. घाबरलेला ससा आपल्या बिळातून उडी मारून बाहेर आला. तो ओरडायला लागला आणि जेवढ्या जोरात पळू शकेल तेवढ्या जोरात पळायला लागला. रस्त्यामध्ये सियारने घाबरलेल्या सशाला पळताना पाहिले. त्याने विचारले, काय झालं? तो पळतोयस का? ससा घाबरत म्हणाला, तू तो भयानक आवाज ऐकला नाहीस? आभाळ कोसळतोय. तो पुन्हा पळत सुटला आणि हे ऐकून सियार पण पळत सुटला. आणि त्यांना बघून दुसरी जनावरं जसं जिराफ, हत्ती, हरण आणि घोडा पण पळायला लागले. ही सगळी गडबड ऐकून सिंहराजा आपल्या बिळातून बाहेर आला. तुम्ही सगळे पळत का आहात? काय झालं? सगळ्यांनी एकत्रित उत्तर दिलं, सिंह हैराण झाला. कुणी सांगितलं तुम्हाला? त्याला माहित करायचं होतं. ससा पुढे आला, पण बुद्धिमान सिंह हे मानायला तयार नव्हता. त्याने सशाला त्या जागेवर घेऊन जायला सांगितलं जिथे आभाळ पडलंय. ससा सगळ्या जनावरांना त्या आंब्याच्या झाडाखाली घेऊन गेला. पण त्या लोकांनी तिथे काय पाहिलं? एक मोठासा आंबा जमिनीवर पडला आहे. सगळ्या जनावरांना समजलं की काय झालं होतं. त्यांना सशाची गोष्ट ऐकून स्वतःवर खूप लाज वाटायला लागली. कुठल्याही गोष्टींना मान्य करण्याआधी त्याची पूर्ण चौकशी करा. एकदा एक मेंढीपाळ होता. तो दररोज आपल्या मेंढ्या आणि शेळ्यांना पर्वतावर चरायला घेऊन जायचा. एक दिवस तो खूप कंटाळला आणि त्याला काहीतरी मस्ती करण्याचं सुचलं. तो ओरडायला लागला, लांडगा, लांडगा आला, कोणीतरी मदत करा, लांडगा.
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याची हाक ऐकली आणि ते सगळे त्याच्या मदतीला पर्वतावर धावून गेले. कुठे आहे लांडगा? कुठे आहे लांडगा? त्यांनी विचारलं. जवळपास बघितलं पण त्यांना लांडगा दिसलाच नाही. त्यांनी मुलाला समजावलं की अशी खोड करू नये आणि असे सांगून ते पुन्हा आपल्या कामावर निघून गेले. पण मुलाने पुन्हा तीच खोड काढली. यावेळी शेतकऱ्यांना खूप राग आला आणि ते म्हणाले, यावेळी पुन्हा जर तू हीच खोड काढलीस तर आम्ही तुला वाचवायला येणार नाही. असं बोलून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी मुलगा जो खोड काढून सांगत होता ते सत्य झालं. तिथे खरोखरच एक लांडगा आला. मुलगा झाडावर चढून मदतीसाठी हाक मारू लागला. लांडगा आला, लांडगा आला, लांडगा, लांडगा, इथे लांडगा आलाय. पण कुणीच त्याच्या मदतीला नाही आलं. लांडग्याने एक एक करून सगळ्या मेंढ्या आणि शेळ्या मारून खाऊन टाकल्या. मुलगा फक्त हताश होऊन पाहत राहिला आणि काहीच नाही करू शकला. खोटं बोलू नये. एकदा तुम्ही खोटारडे सिद्ध झालात तर कुणीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. एके दिवशी संध्याकाळी मांजर आणि कोल्हा बसून बोलत होते. हे शिकारी कुत्रे खूपच वाईट आहेत. मला मुळीच पसंत नाहीत. कोल्हा म्हणाला. हो, बरोबर बोललास. मलाही पसंत नाहीत. मांजरीने उत्तर दिले. हे कुत्रे खूपच चपळ आहेत पण मला खात्री आहे की ते लोक मला पकडू शकणार नाहीत. मला वाचायचे पुष्कळ प्रकार माहिती आहेत. मी खूप हुशार आहे. कोल्हा म्हणाला. प्रकार? कसले प्रकार? मांजर जाणून घेण्यासाठी उत्सुक होती. भरपूर प्रकार आहेत. कोल्हा मोठ्या गर्वाने म्हणाला. मी काटेरी रोपांवरून जाऊ शकतो, झाडांमागे लपू शकतो किंवा खड्ड्यातही लपू शकतो. कोल्हा इतरावला. हे सगळं करू शकतोस? मांजरीने मोठ्या भोळसटपणाने विचारलं. हो, आणि मी तुला कोणताही प्रकार शिकवणार नाही. हे फक्त हुशार पशूंसाठी आहे, जसा की मी. कोल्हा गर्विष्ठतेने म्हणाला. हो, मला तर एकच प्रकार येतो. बिचारी मांजर थोडी दुखी होऊन गेली. अचानक त्यांनी शिकारी कुत्र्यांचा यायचा आवाज ऐकला. आता मी स्वतःचा प्रकार वापरून स्वतःचा बचाव करेन. आता मी बघेन तू स्वतःला कसा वाचवशील. हे बोलून मांजर लवकरच जवळच्या झाडावर चढली. कोल्ह्याने आपले सर्व प्रकार वापरून बघितले पण सर्व व्यर्थ गेले. शिकारी कुत्र्यांनी त्याची शिकार करून त्याला खाऊन टाकलं. सारांश, भरपूर काही गुण थोडे शिकण्याऐवजी कुठल्या एकामध्ये निपुण व्हा. एकेकाळची गोष्ट होती. एका गावात एक टोपी विकणारा होता. एकदा जेव्हा त्याच्या काही टोप्या विकून झाल्या तो खूप थकला होता. त्याने एका झाडाखाली आराम करण्याचा निर्णय केला. लवकरच त्याला झोपही लागली. त्या झाडावर भरपूर माकडं होती. त्यांनी त्या टोपीवाल्याला झाडाखाली झोपलेलं पाहिलं. अरे मित्रांनो, त्या रंगीबेरंगी टोप्या पहा. आणि सर्व माकडं खाली उतरली. टोप्या ठेवलेल्या टोपलीतून टोपी घेऊन त्या माकडांनी घातली आणि ती माकडं पुन्हा झाडावर चढली. जेव्हा टोपीवाला उठला तेव्हा आपली टोपली मोकळी पाहून तो आश्चर्यचकित झाला. माझ्या टोप्या कुठे गेल्या? माझ्या टोप्या कुठे आहेत?
तो बघून हैराण झाला. माकडांनी त्याच्या टोप्या घातल्या होत्या. माकडांनो, माझ्या टोप्या परत करा टोप्या. तुला तुझ्या टोप्या पाहिजेत? त्याने त्याच्या टोप्या परत घेण्याची एक युक्ती काढली आणि त्याने आपली टोपी हवेत उडवली. माकडांनी सुद्धा स्वतःची टोपी हवेत उडवली. मग त्याने स्वतःची टोपी जमिनीवर टाकली. माकडांनी सुद्धा आपली टोपी जमिनीवर टाकली. आता कसं झालं? मग टोपीवाल्याने सर्व टोप्या घेतल्या आणि आपल्या टोपलीत टाकून आनंदात तिथून निघून गेला. जातो माकडांनो. युद्धाच्या शस्त्रापेक्षा बुद्धीचं बळ जास्त चांगलं. एकदा एका कावळ्याला पनीरचा तुकडा भेटला. कावळ्याने तो आपल्या चोचीत घेतला आणि झाडावर जाऊन बसला, कारण त्याला आरामशीर त्याची चव घ्यायची होती. जसा तो बसला तोपर्यंत तिथे एक उपाशी कोल्हा पोहोचला. जेव्हा कोल्ह्याने तो पनीरचा तुकडा पाहिला, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ते पनीर किती चविष्ट आणि सुंदर दिसतंय, कोल्हा म्हणाला. पण मी ते कसं खाऊ? त्याने विचार केला आणि लगेच त्याच्या डोक्यात एक युक्ती येते. कोल्ह्याने कावळ्याला खूपच प्रेमाने आणि आदराने बोलवलं. दादा, कावळ्या दादा, मी ऐकलं आहे की तुमचा आवाज खूप छान आहे. माझ्यासाठी एक सुंदर आणि छान गाणं गाल का? कोल्ह्याने विचारलं. पण तो कावळा त्या कोल्ह्यापेक्षा जास्त हुशार होता. त्याच्या मनातली इच्छा त्याने ओळखली. त्याने भरपूर सावधगिरीने तो पनीरचा तुकडा चोचीतून काढून पायाच्या खाली ठेवला. मग तो थट्टेच्या भावनेने म्हणाला, मी गायला तयार आहे, तू ऐकशील ना? कोल्ह्याचा शहाणपणा काहीच कामी नाही आला आणि काहीच उत्तर न देता तिथून तो निघून गेला. सारांश: खुशामतीपासून सावध राहा. एका घनदाट जंगलात एक मोठं वृक्ष होतं. ते बाकीच्या वृक्षांसारखं नव्हतं. त्याच्या फांद्या खूपच वाकड्या तिकड्या आणि तिरप्या, पानं खूप पिवळसर आणि गलिच्छ आणि देठ पण वाकडं तिकडं होतं. या उलट त्याच्या जवळील आणि शेजारचे वृक्ष खूपच उंच, छान आणि भव्य होते. बाकीच्या वृक्षांपेक्षा ते उंचीत खूपच लहान होतं. ते वृक्ष कधीही आनंदी नव्हतं आणि बाकीच्या वृक्षांपासून ते नेहमी जळत राहायचं. जरा मला बघा, वृक्ष म्हणालं. किती कुरूप आहे मी. माझं देठ आणि फांद्या किती वाकड्या तिकड्या आहेत. कदाचित मी पण बाकीच्या वृक्षांप्रमाणे सुंदर असतो तर. एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या जंगलात आग पेटवण्यासाठी लागणारी लाकडं तोडायला आला. अरे वा, या उंच वृक्षाचं लाकूड आग पेटवण्यासाठी खूप चांगलं राहील. मी अगोदर हेच कापतो. हे बोलून त्याने त्यामधील काही उंच आणि छान वृक्ष कापली. जेव्हा त्याने काही वृक्ष कापली, त्यानंतर तो त्या कुरूप वृक्षाजवळ पोहोचला आणि त्याचं निरीक्षण करू लागला. या वृक्षात काहीतरी गडबड आहे आणि तसं पण याच्या वाकड्या तिकड्या फांद्या माझ्या काहीच कामाच्या नाही, म्हणून मी हे कापण्यात आपला वेळ व्यर्थ नाही करणार. लाकूड तोड्याने कापलेली लाकडं उचलली आणि तो तिथून निघून गेला. त्या वृक्षाच्या जीवात जीव आला. आतापर्यंत तो विचार करायचा की तो कुरूप आहे, पण आता त्याच्या या कुरूपपणामुळेच तो आज बचावला गेला. सारांश: तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा. एके दिवशी दररोज प्रमाणे एक लाकूड तोड्या आपल्या कामावर जात होता. जेव्हा तो नदी ओलांडत होता तेव्हा त्याची कुऱ्हाड चुकून नदीत पडली. माझी कुऱ्हाड, माझी कुऱ्हाड, माझी कुऱ्हाड. तो खूप गरीब होता, म्हणून तो नवीन कुऱ्हाड विकत घेण्यास असमर्थ होता. माझी कुऱ्हाड हरवली,
माझी कुऱ्हाड हरवली. त्याचं रडणं ऐकून एक परी त्याच्या समोर प्रकट झाली. रडू नकोस, मी तुझी कुऱ्हाड शोधून आणते. ती परी पाण्यातून एक सोनेरी कुऱ्हाड बाहेर घेऊन येते. ही घे तुझी कुऱ्हाड. नाही नाही, ही माझी कुऱ्हाड नाहीये. माझी कुऱ्हाड तर लोखंडी होती. नाही नाही, ही पण माझी कुऱ्हाड नाही. सांगितलं ना, माझी कुऱ्हाड लोखंडी होती. ती परी परत पाण्यात गेली आणि त्या लाकूड तोड्याची लोखंडी कुऱ्हाड घेऊन बाहेर आली. वा, माझी कुऱ्हाड मिळाली. माझी कुऱ्हाड मला परत मिळाली. हे परी, मी सदैव तुझा आभारी राहीन. खरंच. परी त्या लाकूड तोड्यावर खूपच प्रसन्न झाली आणि तिने त्याला त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळेच सोनेरी आणि चांदीची कुऱ्हाडही देऊन टाकली. सत्य बोलण्याने नेहमीच चांगलं फळ मिळतं. एकदा एका झाडाखालून एक कोल्हा जात होता. त्याने बघितलं, एका फांदीवर एक कोंबडा बसलेला आहे. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. हे तर माझ्यासाठी उत्तम भोजन आहे. कोल्ह्याने विचार केला, पण त्या कोल्ह्याला झाडावर चढताच येत नव्हतं. त्याला काहीही करून त्या कोंबड्याला खाली आणायचं होतं. तो वर बघून मोठ्या आदराने म्हणाला, माझ्या प्रिय मित्रा, माझ्याकडे खूप चांगली बातमी आहे. काय आहे ती? कोंबड्याने विचारलं. मी ईश्वराने पाठवलेला दूत आहे. आजपासून कोणताही पशु दुसऱ्या पशुला खाणार नाही. आपण सगळे मित्र आहोत. खाली ये, आपण आनंद साजरा करू. हुशार कोंबड्याने त्याला उत्तर दिलं. वा, ही अतिशय उत्तम बातमी आहे. आपण आपल्या सर्व मित्रांना बोलवू. ते बघ, आलेच ते. हे ऐकून कोल्हा घाबरला. जेव्हा तो तिथून पळणार होता तेव्हा कोंबड्याने विचारलं, घाबरायला काय झाले? आता आपण मित्र आहोत ना. हो, पण त्या शिकारी कुत्र्यांना बहुतेक अजून हे माहित हे नसेल. बोलून कोल्हा जितक्या जोरात पळू शकत होता तितक्या जोरात पळून निघून गेला. चतुर माणसांपासून नेहमी सावध राहावे. शर्ली, बर्ली आणि कर्ली नावाचे 3 भाऊ होते. ते लोक एका लाकडाने बनवलेल्या सुंदरशा घरात राहत होते. एक दिवस एक धूर्त लांडगा त्यांच्या घराशेजारी राहायला आला. त्यामुळे तिघे मेंढी भावंड खूप घाबरले आणि सर्वात मोठा भाऊ म्हणाला, लांडगा आपल्यावर कधीही आक्रमण करू शकतो. आपल्याला तयारीत राहायला हवं. हे घर आपली रक्षा नाही करू शकणार. दोनही भावांनी ते मान्य केलं आणि म्हणून त्यांनी एक मजबूत घर बनवायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे लवकरच त्यांनी एक नवीन घर बनवलं, जे खूपच उत्कृष्ट आणि मजबूत होतं. एक दिवस तो लांडगा त्यांच्या घराजवळ आला, कारण त्या तिघा भावांना तो आपलं जेवण बनवू शकेल. त्याने दार ठोठावलं, पण दार उघडलं नाही. तुम्ही दार नाही उघडणार तर मी उडी मारून ओलांडून दार तोडून आत येईन आणि तुम्हाला खाऊन टाकेन. लांडगा ओरडायला लागला आणि तो जोर जोरात दार आपटू लागला. त्याने आपल्या डोक्याने सुद्धा दारावर मारलं, पण काही उपयोग झाला नाही. तो निराश झाला, पण हार मानायला तयार नव्हता. तो घराच्या गच्चीवर गेला आणि चिमणीने आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण ते तिघे मेंढी भाऊ खूपच हुशार होते आणि त्यांनी त्या लांडग्यापासून वाचण्याची तयारी करून ठेवली होती. त्यांनी भट्टीमध्ये लाकडं टाकून आग लावली होती. तो लांडगा चिमणीतून उडी मारून सरळ त्या भट्टीमध्ये जळत्या आगीत पडला. तीनही हुशार मेंढ्यांनी त्या धूर्त लांडग्याला मात दिली. सारांश, चांगली युक्ती बनवून कुणीही आपल्या सर्वात शक्तिशाली शत्रूलाही मात देऊ शकतो.